नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सोनामी जनता विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ. नायलॉन मांजाच्या वापरामुळे वाढणारे अपघात तसेच पशुपक्ष्यांचे होणारे मृत्यू यामुळे मानवी जीवनाला धोका तयार झालाय. या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेजात तसेच समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे. नायलॉन मांजा वापरल्यामुळे पर्यावरणाची सुद्धा हानी होते हे लक्षात घेऊन विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवनाथ पांगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ घेतली आहे. मी मांजा वापरणार नाही व कोणी वापरत असल्यास त्यापासून परावृत्त करेल असा निर्धार सर्वांनी यावेळी व्यक्त केलाय. सांस्कृतिक प्रमुख दीपक भालेराव यांनी प्रतिज्ञेचे वाचन केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक शांताराम चांदोरे, सोपान पवार, दीपक पगारे, जनाबाई सुडके, ज्योती पाटील, नवनाथ माळी, भारती ठाकतोडे, किरण पवार, रूपावली काळे, शबान आबी कादरी, मीना केदार, वर्षा सोनोने, सोनाली देशमुख, सुहास जुन्नरे, रुपाली महाले, भाऊसाहेब दहिफळे, योगिता शिंदे, रोहिणी पवार, समीरिता जाधव, दीपाली घोटेकर, जालिंदर कांडेकर, स्मिता उगले, भाऊसाहेब तांबे, निवृत्ती सावे, सुनील पवार, राजेंद्र पालवे, राम शेळके, संकेत शिंदे, वैभव शिंदे इत्यादी जण उपस्थित. आनंद घेत असताना इतरांच्या जीवनाला उद्ध्वस्त करणारा हा नायलॉन मांजा मी कधीही वापरणार नाही. इतर कोणी त्याचा वापर करीत असेल तर त्याला त्यापासून. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक भालेराव, सोनांबे. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.